मात्र अम्माने त्यांना एवढे पक्के बांधून ठेवले होते की त्यांना सोडवणे कुणाच्याही हाती नव्हते. म्हणून बिहारन आणि राणीची आत्मा घर आणि दवाखाना ह्याच आवारात वावरत होत्या. ह्याच कारणाने सुडाची आग अहर्निश बिहारांच्या अर्धजागृत मनामध्ये धगधगत होती. सुमन, मला तुम्ही खूप आवडता. माझं तुमच्यावर कधी प्रेम बसलं हे कळलंच नाही. सुमनच्या हृदयाचे ठोके वाढतच होते. नीचे घडू नये ते घडले. सुमनच्या शरीराने तोल सोडून दिला होता. जयवंताला केवळ शरीराची आस लावून त्याला इथे अमावस्यापर्यंत थांबवायचे होते. पण हे विचारही आता ह्या क्षणी तिच्या डोक्यातून लुप्त होऊन गेले होते. आपण ऐकत आहात बिहारन भाग 8. आम्हाला किती भयानक झटका आला ना. मी फार घाबरले होते. होय ना, मला वाटलं अम्मा आता गेल्याच. छे छे, काय बोलता जयवंत, असं बोलू नये. सुमन लागलीच आवेशात म्हणाली. जयवंत क्षणभर गोंधळात पडला. त्याला वाटलं सुमन किती गुणी स्त्री आहे. तिच्या हृदयात अस्सल स्त्रीत्व वाहत आहे. करुणा, दया, ममत्व सर्व गुण तिच्या ठायी आहेत. आणि म्हणूनच ती आपल्याला आवडते का, की दुसरं कारण आहे? ते कारण तिचं चित्ताकर्षक शरीर तर नव्हे ना. मात्र खोल तळाशी जयवंताला तिचं शरीरच आवडत होतं. हे त्याला मान्य करणं थोडं अवघड वाटू लागलं. सिव्हिल हॉस्पिटल मागे सोडून स्कूटी वेगाने घराच्या दिशेने धावू लागली. पण तिचा वेग गावातली घरे सोडण्यापर्यंतच होता. काळोखाचा एकांत रस्ता लागला तेव्हा वास्तविक वेग वाढण्याऐवजी वेग कमी झाला. हे सुमनच्या लक्षात आलं, पण तसं करणंही जयवंताला भाग होतं. कच्च्या मातीच्या रोडवरून धावताना धूळ मागे उडत होती आणि सर्द हवेमध्ये दवाखान्याच्या औषधांचा आणि तिने लावलेल्या व्हाईट अंबर अत्तराचा असा संमिश्र वास जयवंताला येऊ लागला. तेव्हा त्याला मोठा मनोत्साह वाटला आणि तेवढ्याच समोरून मांजर आडवी गेली. तेव्हा जयवंताने एकाकी ब्रेक आवळले. नीचे घडू नये ते घडले. सुमनच्या शरीराने जवळजवळ त्याच्या पाठीवर तोल सोडून दिला होता आणि तशा अपघाती भयातही जयवंताच्या अंगावर शहारे टचकन उभे राहिले. दृष्टीपासून गुप्त असा आणि अस्पर्शेने तिचे वक्षस्थळ क्षणार्धात त्याच्या पाठीवर स्पर्शून गेले आणि तो एकाकी ऊर्जा मिळून लख्ख जागा झाला. सुमनने स्वतःला तत्क्षणी सावरून घेतलं. दोघांपैकी कुणी बोलेल असे या क्षणी वाटत नव्हते. परंतु शांततेचा भंग करीत जयवंत म्हणाला, अहो छे छे, तसं नाही. पण अम्माची अवस्था पाहून माझे डोळेच फिरले होते. ठीक आहे जयवंत, हरकत नाही. पण आपण तिथे होतोत म्हणून काहीतरी बरं झालं. हो, पण वेळ बघा ना, 11 वाजून गेले असतील. नाही. स्कूटीच्या आवाजासोबत पुन्हा शांतता हवेत पसरली. बऱ्याच वेळपासून सुमनचे चित्त थाऱ्यावर नव्हते. 4-5 दिवसात आपण हे गाव सोडून जाण्याचं जयवंताने जेव्हा तिला सांगितलं तेव्हापासून ती विलक्षण घुटमळत होती. त्याला थांबून ठेवण्याची तिची खूप इच्छा होती. मात्र ती त्याला कसे रोखणार होती हे तिचे तिलाच काही केल्या कळेना. निदान पुढच्या अमावस्यापर्यंत जयवंत शालेने निवास राहिला असता तर खचितच तिला जे साध्य करायचे होते ते सिद्ध झाल्याखेरीज राहिले नसते हे खरेच. कारण अम्माच्या काळ्या विद्येवर तिचा दृढ विश्वास होता आणि काहीही करून जयवंत थांबला तर पुढच्या गोष्टी साध्य झाल्या असत्या. सुमन म्हणाली, तुम्ही खरंच का जाणार आहात शिवपूर सोडून? तसा साहेबांचा हुकूम आहे. शिवाय इथे जास्त काही काम नव्हतंच. सचिनची तब्येतही ठीक नाही. त्याला पुण्याला पाठवून देईल आणि मी गंगापूरला रवाना होईल. अच्छा, मग आमचं शिवपूर सोडण्याचा तुमचा निग्रह पक्का समजायचा आम्ही. क्षणचातुर्य ओळखून जयवंत म्हणाला, का असू नये. शिवाय इथे होतेच कोण? एकाकी त्याच्या खांद्यावर हात ठेवून सुमन म्हणाली, का मी नाही?
पुन्हा तो शहरून गेला. पण तसं न दाखविता, असंच असलं तर ह्या तुमच्या स्कूटीवर बसून गंगापूरला यायचं, हे बरं ना? एवढे बोलून तो गप्प राहिला. खळखळून हसत सुमन म्हणाली, तसं नाही, पण सवय होते ना माणसाची. कुणाची? माझी? मनातलं गुप्त कारस्थान दडवून ओठांवर शुद्ध सात्विक भाव आणून ती म्हणाली, होणारच का? हो नाही का? सुमन, एक विचारू तुम्हाला? जयवंत अडखळत म्हणाला. तो काय विचारणार होता कदाचित हे सुमनच्या बुद्धीला ठाऊक होतं, पण याआधी असे बरेच प्रसंग तिने टाळले होते. त्याला जे विचारायचं होतं ते तिनं विचारू दिलं नव्हतं. मात्र आज तसे करून चालणार नव्हते. जयवंतानं काहीही करून शालिनी निवासात थांबावं अशी तिनं बहुतेक तजवीज केली होती आणि ती उत्तरली, हो, विचारा की. मी इथून गेल्यावर तुमची खूप आठवण येईल मला. मला सुद्धा तुमची खूप आठवण येईलच. एक निखळ मैत्रीचं नातं तुम्ही जपलत. काय मैत्री? जयवंत ओठातच पुटपुटला. पुढे तो अभावितपणे म्हणाला, सुमन, मला तुम्ही खूप आवडता. माझं तुमच्यावर कधी प्रेम बसलं हे कळलंच नाही. सुमनच्या हृदयाचे ठोके वाढतच होते. त्याचे शब्द कानी पडताच तिने त्याच्या खांद्यावरचा हात झटकन मागे घेतला. परंतु तिला ठाऊकच होते की जयवंत असंच काही बोलणार होता आणि तेवढी तिच्या मनाची तयारी देखील होतीच. ती एकाकी गप्प झाली. तिच्या अशा वागण्याचा जयवंताला मोठा विस्मय वाटला. शिवाय तो भीतियुक्त अशा स्वराने म्हणाला, माफ करा, मला असं बोलायला नको होतं, पण खरंच मला माफ करा. हां, ठीक आहे. एवढंच तुटक उत्तर देऊन ती गप्प राहिली. जयवंताने हे बोलल्यामुळे त्यांच्या दोघात मोठं अंतर निर्माण झालं होतं. आता ते अंतर कापता येणार नव्हतं. एक अनोळखीपणा दोघात निर्माण झाला होता. दीर्घ वेळ शांतता राहिल्यावर शालिनी निवासाच्या पुढे स्कूटी उभी राहिली. सुमन झटकन खाली उतरली आणि गेटकडे जाण्यासाठी वळली तेव्हा अंधारातच तिचा कशाला तरी पाय लागला आणि तिने किंकाळी फोडली. जयवंत लागलीच धावून तिच्या पुढ्यात उभा राहिला. काय हो, काय झालं? ऐक, पाय 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 ठेचाळलाय बहुतेक माझा, सुमन म्हणाली. जयवंताची नजर खाली गेली तेव्हा त्याला पाण्याची मोटर दिसली. त्यानं चिडून विचारलं, ही मोटर कुणी ठेवली मध्येच? आपलीच आहे. नितीनच्या आईने वापस आणून दिली असेल बहुतेक. लगबगीने जयवंताने गेट सरकवला. गेट बाजूला सरकावताना त्याला नितीनच्या शब्दांचे स्मरण झाले. नितीन म्हणाला होता, उन्हाळ्यात भर दुपारी तुमच्या घरातून किन्नर जळताना बाहेर पडला होता. हे शब्द आठवताच त्याला भयपूर्ण वाटून गेलं. मोटर हातात धरून सुमन लंगडत आत आली. तेव्हा जयवंत म्हणाला, आणा इकडे, मी ठेवतो. अहो कशाला, जास्त जड नाहीये, सुमन म्हणाली. पण तुमचा पाय ठेचाळला आहे ना, मग ठेवतो मी. तुम्ही ती थैली घ्या फक्त. का ती सुद्धा आणून देऊ? हसतच जयवंत म्हणाला. तेव्हा ती देखील हसली. तिने हातात थैली घेतली आणि ती वरचा जिना चढू लागली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे जयवंत पाहतच राहिला. कमरेच्या खाली सैल पडलेले केस, पैंजणांचा होणारा मधुर नाद आणि शरीराची डौलदार हालचाल, हे एवढं उल्हासपूर्ण तिचं रूप असून देखील वातावरणात फारच उदासीनता पसरली होती, हेही खरेच. बिहारांच्या आत्म्याने सचिनच्या शरीरावर पूर्ण ताबा मिळवला होता. बाळंतीण होताच तिच्या नवजात शिशूसोबत मृत्यू पावलेल्या राणीच्याही आत्म्याला बिहारांनी सचिनच्या शरीरात प्रस्थान मिळवून दिला होता. अकाली मृत्यू झाल्यानंतर दोघींच्याही आत्म्याला सद्गती मिळाली नव्हती. मृत्यू झाल्यानंतर जे जे सत्य आणि कष्ट दोन्ही आत्म्यांना भोगावे लागले त्याचे वर्णन करण्यासारखे नाही. जीवन पूर्ण होण्याच्या आतच त्या दोघींना संपवण्यात आलं होतं आणि अवकाशात शरीराविना भटकत राहणं किती कठीण असतं
किंवा एखाद्या आत्म्याला बांधून ठेवणं किती भयानक आहे हे त्या दोघींना दाखवायचं होतं. भूलोक सोडल्यावर त्यांना आत्मलोकमध्ये नेण्यासाठी अनेक उच्च आत्म्यांनी प्रयत्न केले, मात्र अम्माने त्यांना एवढे पक्के बांधून ठेवले होते की त्यांना सोडवणे कुणाच्याही हाती नव्हते. म्हणून बिहारन आणि राणीची आत्मा घर आणि दवाखाना ह्याच आवारात वावरत होत्या. ह्याच कारणाने सुडाची आग अहर्निश बिहारनच्या अर्धजागृत मनामध्ये धगधगत होती. हे खूप जड आहे. दार उघडून सुमन आत गेली तेव्हा रामचंद्र पेटकुळे आणि तिचा मुलगा तेव्हा झोपी गेले होते. बेडरूमच्या आतून रामचंद्र काकांच्या घोरण्याचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. दाराच्या बाहेरच मोटर ठेवून जयवंत उंबरठ्यावर थांबून तो खाली पाहत म्हणाला, चला येतो हं. सुमन उत्तरली, पाणी तरी घ्या. एवढी फॉर्मॅलिटी का बरं? उशीर बघा किती झालाय. सुमनने मागे वळून घड्याळात पाहिलं. 12:25 झालेत फक्त. तिने हसून म्हटलं, म्हणूनच आता नको. चला येतो हं. तो पायऱ्याच्या दिशेने वळला तेव्हा तक्षणी सुमनने त्याचा हात धरला. जयवंत, तुम्ही खरंच शिवपूर सोडून जाणार आहात का? पायऱ्यांकडेच नजर ठेवून तो फक्त होय इतकाच उद्गारला. वास्तविक पाहता आज जयवंतालाही फार विस्मय वाटत होता. आजपर्यंत सुमनच्या हृदयात स्थान मिळवून अल्पकाळासाठी तरी तिचे शरीर सौख्य मिळावे अशी आशा बाळगून त्याने नानाविध परीने तिचे मन वळवण्याचे प्रयत्न केले होते, मात्र ती कधी त्याच्या कामिष्ट वृत्तीला अनुकूल झाली नव्हती. सुमन मनाने मत्सरी जरी असली तरी ती अशी व्याभिचाराला बळी पडणार नव्हती. तिने तिच्या नवऱ्यावर म्हणजे मनोजवर नेहसीम प्रेम केलं होतं आणि आज मी तिला तो जाऊन 2 वर्षे लोटली जरी असली तरी ती केवळ अजूनही त्याचीच होती. मग यात अशी मैत्रीची वेळ पुन्हा यायची नाही. चहा घेऊयात का? नाही म्हणू नका हं. आणि लागलीच हात सोडून ती किचनमध्ये गेली. जयवंताच्या मनात आलं, थोड्या वेळापूर्वी आपण आपलं प्रेम उघडं करून दाखविलं ते अगदीच निष्फळ ठरलं नाही. कदाचित सुमनच्याही मनात आपल्याविषयी प्रेम असावं, म्हणूनच तर अशा मध्यरात्रीच्या वेळी ती आपल्याशी सलगीने बोलत आहे. तो मनोत्साहाने आत खुर्चीवर जाऊन बसला. चहाचे आंधण गॅसवर चढवताना तिची दृष्टी शून्यात गेली होती आणि अम्माचे शब्द तिच्या कानात जोरजोराने घुमू लागले. बेटी, तुला चांगलं आयुष्य जगायचं असेल तर तुला थोडी कुर्बानी दिलीच पाहिजे. तुला थोडी कुर्बानी दिलीच पाहिजे. घणाचे घाव बसावेत तसे अम्माचे शब्द तिच्या मर्मस्थानी लागत होते. इकडे जयवंत मनोजच्या फोटोकडे सारखा पाहत होता. काल ह्या फोटोकडे सचिन एवढ्या विचित्रपणे का पाहत होता हे त्याच्या लक्षात येत नव्हते. तेवढ्यात सुमन चहा घेऊन आली. त्याच्या हातात कप देऊन ती मनोजचा फोटो ज्या भिंतीवर होता त्या भिंतीला पाठ टेकून उभी राहिली. पुन्हा नीरव शांतता. एवढ्या रात्री मी आजपर्यंत कधी चहा घेतला नाही, जयवंत म्हणाला. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, मी सुद्धा नाही. हं. अच्छा, पण तुमच्या हातच्या चहाची मुळी सवयच होऊन बसली आहे. होय का? मग गंगापूरला गेल्यावर माझ्या चहाची सारखी आठवण येईल. पुन्हा हिम्मत करून जयवंत म्हणाला, अर्थात, आणि हो, तुमचीही. यावेळी त्याच्या शब्दांना तिने फक्त हसूनच उत्तर दिलं होतं. ती खाली पाहतच म्हणाली, मग नाही का थांबता यायचं इथे? सुमन, थांबायला काही नाही, पण इथे काम खूप आहे. शिवाय जेवण येणं जाणं फार त्रास होतो. जेव्हा साहेब म्हणाले गंगापूरला जाशील का, तेव्हा न जाणे का मी लगेच त्यांना हो म्हटलं. बाकी तुम्हाला ठाऊकच आहे की सचिनची प्रकृतीही ठीक नाही. त्याला लवकरच पुण्याला पाठवावं लागेल. एका श्वासात तो उत्तरला, ओ हां ठीक आहे.
मग मी कशी थांबवू शकते? जायलाच हवं तुम्हाला. ती रुष्ट स्वराने खाली पाहतच म्हणाली. जयवंत म्हणाला, का हो, थांबू का? तिने स्मित हास्य केलं आणि त्याच्याकडे जवळ येऊन तिने हात लांबवून ग्लास आणि कप एकाच हातात घेतले. तेव्हा तिच्या वक्षस्थळाचा भाग यत्किंचित त्याच्या खांद्याला स्पर्शून गेला. मघाशी तोच स्पर्श अनावधानाने घडला होता. यावेळी मात्र मुद्दामहून तिने घडवून आणला होता. मात्र या स्पर्शाने जयवंत अंगांग शहारून गेला आणि एकाकी तो दचकून उठून बाजूला सरकला. या क्षणांची त्यानं वाट पाहिली होती. हे मागील काही प्रकरणात आलं आहेच, पण प्रत्यक्ष तसा क्षण घडत असून देखील त्या क्षणाला तोंड देण्याचं सामर्थ्य त्याच्याकडून ह्यावेळी नष्ट होऊन गेलं. या प्रकाराने सुमनही लाजून लगबगीने जाण्यासाठी वळली. मात्र तेवढ्यातच तिचा पाय टेबलाला लागला. तोच एखाद्या सिनेमातल्या नटाप्रमाणे जयवंताने तिला पाठमोरी धरलं. जयवंताचा एक हात सुमनच्या कमरेत आणि दुसरा हात टेबलावर होता. आधारासाठी तिने एकाकी त्याचे बाहुदंड पकडले होते. त्याच्या गालाला खरचटून गेलेल्या पिंडचे निशाण तिच्या दृष्टीस पडले तेव्हा तिचे ओठ काळजीने उघडले गेले आणि डोळ्यांच्या कडा विस्फारल्या गेल्या. डोळ्यांच्या बाहुल्यांमध्ये पाणी तरळत होतं. बाणाकृती भोया भीतीने जवळजवळ येऊन अंकुचित झाल्या होत्या. शिवाय हृदयाची गती पडण्याच्या भीतीने आणि जयवंताच्या स्पर्शाने वेगाने वाहू लागली. बस हाच तो क्षण. ह्यावेळी सौंदर्यशास्त्रकारांनी तिला पाहिले असते तर खचित म्हणाले असते की आम्ही आजपर्यंत एवढी गुलजार, अनुपम, अतुलनीय स्त्री कधीच पाहिली नाही. एक हात तिने त्याच्या गालावर ठेवला आणि म्हणाली, बापरे, फारच लागले आहे तुम्हाला. जयवंताच्या डोळ्यात कैफ, धुंदी, बेहोशी, भ्रम, वेड, अनिश्चितता, काम, वासना अशा कितीतरी भावना लखलखत होत्या. त्याने स्वतःला सावरून घेतलं. त्याच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही. त्याने तिला आलिंगन दिलं. सुमन गोंधळली, भ्यायली. तिला कसे वागावे हे काहीच सुचेना. हा प्रकार घडला तो काही सेकंदातच. मात्र त्या क्षणी मुग्ध होऊन कामाच्या धुंदीत आपले ओठ जयवंताने तिच्या कपाळावर ठेवले. पुढे ती नकार देणारच. त्या अधिक क्षणार्धात ते तिच्या ओठांवर टेकले गेले. त्याच्या मनातील अतृप्तपण त्याच्या एक एक चुंबनातून अभिव्यक्त होऊ लागले. तिने त्याला दूर लोटण्यासाठी त्याच्या छातीवर हात ठेवले आणि ती लोटणारच. तेवढ्यात तिला अम्माचे शब्द आठवले, तुला थोडी कुर्बानी दिलीच पाहिजे. आणि तसेच तिचे हात राहून मनाविरुद्ध तिने समर्पण द्यायला सुरुवात केली. हिरिरीने जयवंत मनमत्थपणे तिच्यावर तुटून पडला होता. त्याच्या शरीरातील एक एक कोशिका लोह जसा चुंबनाकडे आकर्षित होतो त्याचप्रमाणे तसे तिच्याकडे आकर्षून वाहू लागल्या. जणू लोखंडाची एखादी वस्तू. मी ह्या चुंबकाच्या प्रेमात पडलो आहे, आता मला ह्यापासून वेगळे करू नका असे ओरडून सांगितले असते तर ते तेवढे आपल्याला खोटे वाटणार नाही. त्याचप्रमाणे जयवंत आताशा वागू लागला होता. मात्र ज्याप्रमाणे लोह चुंबकाच्या प्रेमात पडतो त्याप्रमाणे चुंबकही लोहाच्या मोहात पडतो हे खरेच ना? लोहात काहीतरी असलं पाहिजे, त्याशिवाय का हे आकर्षण? जयवंताचा स्पर्श अंशतः होऊ लागला. तेव्हा तिच्या हृदयातील नीतीच्या विचारांचा मृत्यू होऊ लागला आणि नीतीच्या जागी शरीर सौख्याची ठिणगी अग्नीचं रूपांतर घेऊ लागली. जयवंताला केवळ शरीराची आस लावून त्याला इथे अमावस्यापर्यंत थांबवायचे होते, पण हे विचारही आता ह्या क्षणी तिच्या डोक्यातून लुप्त होऊन गेले होते. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. लवकरच आपण पुढच्या भागाकडे वळूयात. तोपर्यंत ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.